नमस्कार मित्रमैत्रिणी, मी नाझनीन, मी महेश. ओके, तर साहित्य असं खूप काही नाहीये नाही का? नाही जास्त काही साहित्य असं नाही. जे आपल्याला लागेल, जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिरची वडा बनवू शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त मी टिपिकली राजस्थानी मिरची वडा बनवतो. मग त्याच्याकरता जे तिकडे जे वापरतात तेच इंग्रेस मी इकडे वापरलेले. ओके, म्हणजे हा. आणि बरं, मिरची वडा हेच का निवडलं असं? म्हणजे आपण नवरात्री स्पेशल करतोय ते मान्य आहे, राजस्थानी असं काहीतरी त्या बाजूचं आपल्याला एक फूड दाखवायचं आहे तेही मान्य आहे, पण मिरची वडाच का? त्यांच्या भरपूर अशा दुसऱ्या पण रेसिपीज असतील. हा, रेसिपीज आहेत. जसं आता मी राजस्थानला जेव्हा गेलो होतो तेव्हा मी इकडे फिरत होतो, तेव्हा असं आपल्याकडे असं मुंबईला बघूया ही ट्राय मारून कसं काय ते. म्हणजे तिकडचं स्ट्रीट फूडच आहे. ओके, तिकडचं स्ट्रीट फूडच आहे. जसं आपल्याकडे बटाटा वडा त्याप्रमाणे तिकडचं स्ट्रीट फूडच आहे. अच्छा, म्हणजे जसं आपण इथे बटाटा वडा आपल्याला इझिली अवेलेबल तर मुंबईचा फेमस बटाटा वडा, तसं ते राजस्थानचंच फेमस मिरची वडा असं आहे. आणि नवरात्रीमध्ये तर जर तुम्ही राजस्थानला गेलात, आवर्जून जाणं कधी झालं तर नक्की हे तिथेही तुम्ही ट्राय करू शकता. पण ज्यांना हे माहिती नाही की कसं केलं जातं किंवा जे तिथून खाऊन आलेले आहेत आणि त्यांना हे घरी करावंसं वाटतं, त्यांच्यासाठी हे नक्कीच एक छान आजची मेजवानी असणार आहे. तुम्ही आमचा हा रेसिपीचा कार्यक्रम व्यवस्थित बघा आणि कशा पद्धतीने ती बनवली जाते ते सुद्धा पहा. कसं काय करूया मग ह्याच्यात आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला? हो, नक्की. याच्याकरता लागणाऱ्या सगळ्यात पहिली मिरची. ओके. याच्याकरता लागणारं चण्याचं पीठ. ओके. मिरचीची बुकटी, कांदा, हो, बटाटी, मीठ, हिंग, बरं, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, जिरा पावडर. ओके. बरं प्रेक्षको, आता आपण वळूया रेसिपीकडे. कसं बनवायचं ते आपण जाणून घेऊया. सुरू करूया मग. हो, काय करूया सर्वप्रथम? सगळ्यात पहिला आपण ती स्टफिंग बनवून घेऊया, जी आपण मिरचीमध्ये टाकणार आहोत ती सगळ्यात पहिली स्टफिंग बनवून घेऊया. ठीक आहे, म्हणजे आपण मिरची भरून घ्यायची, भरलेली मिरची सारखं त्याला करून आपण फ्राय करायचं. ओके. मग आता आपण त्याच्या आतमध्ये जे भरण्याचं सारण आहे ते कशा पद्धतीने बनवलं जातं ते आपण बघून घेऊया सर्वप्रथम. सगळ्यात पहिला आपण थोडासा कांदा कापून घेऊया. बरं. कांदाचा छानपैकी जरा बारीक चिरून घ्या. म्हणजे याला बारीकच कांदा लागतो? हो, याला बारीकच कांदा लागतो. हे आपण तयारी करतोय ती सारणची आहे. जे सारण आपण बनवणार आहोत त्याची तयारी आधी आपण करून घेतोय. हे राजस्थानी लोक अशा कोणत्या फेस्टिवलला किंवा त्यांचं असं हे ऑथेंटिक ट्रॅडिशनल फूड आहे का रे? नाही, हे बेसिकली स्ट्रीट फूडच आहे. स्ट्रीट फूडच आहे. स्ट्रीट फूडच आहे. जसं आपल्याकडे बटाटा वडा जसा फेमस आहे त्याचप्रमाणे तिकडे हा मिरची वडा फेमस आहे. हिरवी मिरची आपण घेतलेली आहे इथे. ही पण अक्षरशः बारीक चिरून घ्यायची आहे हिरवी मिरची. मग तुम्हाला तिखटाचं प्रमाण जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. मिरचीचं प्रमाण जास्त आणि कमी, हो की नाही? हो, कारण आपण लाल मिरची सुद्धा याच्यात टाकणार आहोत ना. लाल मिरची तिखट थोडं टाकणार आहोत. हो, लाल मिरचीचं सुद्धा इथे तिखट आपण वापरणार आहोत. त्यामुळे तुम्ही हिरवी मिरची जेव्हा वापरणार आहात तेव्हा ती व्यवस्थितपणे जरा विचार करून वापरा. आता बटाटे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे. हो, बटाटे तुम्हाला मॅश करायचे आहेत. ओके. एकदम क्रश बोलतात ना, तसे करून घ्यायचे. हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे उकडलेले बटाटे व्यवस्थित आपण आधी कापून घेतोय, म्हणजे ते स्मॅश करायचे. ॲक्च्युली पूर्ण मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये, पण त्याने एकदम व्यवस्थित बारीक चिरलेले आहेत. म्हणजे आपले शेफ प्रॉपर काम करत आहेत इथे. एकदम बारीक असे चिरून घेतले. तुम्ही हाताने सुद्धा क्रश करू शकता, असं काही हे नाहीये. नॉर्मली आपण घरात करतो तेव्हा आपण कुस्करून घेतो. करून घेतो. हो, तर हे जेव्हा आपण इन्ग्रेडियंट एकत्र मिक्स करू बॉलमध्ये तेव्हा ते आपण कुस्करू शकतो, नाही का? हो. आपण अर्धा बटाटा पण मस्त व्यवस्थित कापून घेतलेला आहे बारीक एकदम. आता याच्यामध्ये आपण मसाले, आपण सगळ्यात पहिला आपण थोडंसं हिंग टाकूया. थोडं हिंग, थोडी मिरची पावडर,
चिली फ्लेक्स तुम्हाला किती तिखट लागते त्याप्रमाणे टाकून घ्या. त्याप्रमाणे हो, कारण तिखटाचं प्रमाण तुम्ही जर लहान मुलांसाठी घरात करत असाल आणि खाणारी मोठेही सुद्धा खाणारे तिखट नसतील जास्त, तर मग तुम्ही ते तिखटाचं प्रमाण व्यवस्थितच वापरायला पाहिजे. थोडी हळद, थोडंसं जिरा पावडर आणि शेवटी थोडीशी मी कोथिंबीर याच्यामध्ये टाकेल. अच्छा, कोथिंबीर आपण बारीक चिरून घ्यायची ना? हो, बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरून घ्या. स्टफिंग तुम्ही याच्यामध्ये काही टाकू शकता, असं जरूर नाही की तुम्ही हे स्टफिंग टाकायला पाहिजे. तुम्हाला जे काही असेल, जे काही राहिलं असेल ते तुम्ही स्टफिंग असं करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये व्हरायटीज काही करायची असतील तर थोडं मीठ टाकेल चवीनुसार. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया. ओके, आता जेवढं काही आपण कापून घेतलेलं होतं, म्हणजे कांदा होता, हिरवी मिरची होती आणि मसाले सगळे आपण एकत्रित केलेले आहे. त्याच्यानंतर बटाटा आपण व्यवस्थित त्याच्यात कापून बारीक चिरून टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं प्रमाण, कारण ते आपल्याला या ज्या मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं स्टफिंग करायचं आहे. थोड्याच्यामध्ये ऑइल टाक. अच्छा, हे का बरं, म्हणजे असं नॉर्मली स्टफिंग मध्ये ऑइल टाकत नाही टाकत याच्यामध्ये, पण बेसिकली तुझे सगळे इन्ग्रेडियंट्स म्हणजे छानपैकी याच्यामुळे मिक्स होतात. अच्छा, इन्ग्रेडियंट्स ना एकत्र येतात त्याच्यामुळे, आणि बाइंडिंग मिळते तुला बाइंडिंग थोडीशी. चांगली. म्हणजे तेल टाकण्यामागचं हे एक कारण आहे, कारण नॉर्मली आपण घरात काहीही करतो तर त्याच्यासाठी जे स्टफिंग बनवतो किंवा त्याच्यासाठी जे भरण्यासाठी पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये कधीच आपण तेल वापरत नाही का? पण या सारणामध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे, कारण त्याची व्यवस्थित बाइंडिंग होईल आणि ते व्यवस्थित त्याला चिटकून राहील. त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आता तुम्हाला भाज्या तुमच्याकडे असतील, बीन्स म्हणा, तुम्ही कॅरेट म्हणा, ग्रीन पीस म्हणा, हे सुद्धा टाकून तुम्ही याच्यामध्ये स्टफिंग करू शकता. आणि हे आपलं मस्त एकजीव झालेलं आहे माझ्या मते, नाही का? छानपैकी एकजीव झालेलं आहे. आता मिरची जरा आपण कापून घेऊया, थोडीशी स्लॅन भरून घ्या, जेणेकरून मिरची ओपन होईल. त्याच्यातल्या मग बिया ज्या असतात मिरचीमधल्या त्या आपण काढून डिपेंड घ्यायच्या असतात. ना? तुम्ही काढलात तरी चालते, नाही काढलात तरी चालेल. अच्छा, मला असं वाटत नाही की काढलीच पाहिजे म्हणून. तुम्ही खाऊ शकता. म्हणजे मिरचीमध्ये ज्या बिया असतात तर त्या तुम्ही ठेवूही शकता, काढू जर शकता, वाटलं तर काढूही शकता, ते तुमच्यावरती अवलंबून आहे. डिपेंड आहे. काढायची पण अशी पद्धत आहे, पण तुम्हाला दाखवून ठेवतो. म्हणजे तुम्हाला जर खरंच काढावेसे वाटले याच्यातल्या बिया तर तुम्ही स्वतः या प्रकारे आपण अशा काढू शकतो. काढू शकता. हो, आता तुम्ही बघितलं मित्रमैत्रिणींनो, व्यवस्थितपणे आपण त्या मिरच्या उभ्या अशा थोड्याशा चीर मारून घेतलेल्या आहेत फक्त, की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये ते मसाला आहे, ते सारण जे आहे ते व्यवस्थितपणे भरू शकतो. आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा आपले जे शेफ आहेत त्यांनी दाखवलेले आहेत की कशा पद्धतीने व्यवस्थित आपण त्या बिया काढून घेऊ शकतो. तशा पद्धतीने आपण त्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता पुढे आपण काय करणार आहोत? माझ्या मते स्टफिंग हो, आता स्टफिंगच भरणार आहे हो. डायरेक्ट याच्यामध्ये. हे सारण जे आपण तयार केलेलं आहे, बटाटा, कांदा वगैरे सगळं मिक्स करून ते आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे असं भरून घ्यायचं. छानपैकी असं भरून घ्या. पहिली मिरची तयार आहे. दुसरी मिरची, अशा प्रकारे छानपैकी बनवायचं. मिक्स करून घ्या. या नवरात्रींच्या दिवसांमध्ये जेव्हा एक छान असा
आनंदी माहोल असतो सगळीकडे, तेव्हा अशी काहीतरी एक रेसिपी आपण घरी ट्राय केली तर मस्तच नाही का त्याच्यासोबत. फेस्टिव्ह स्पेशल. फेस्टिव्ह स्पेशल पूर्णपणे होऊन जाणार. म्हणजे तुमचा दांडिया, तुमचा डान्स, तुमचा एन्जॉयमेंट, तुमची पूजा देवीची आणि त्याच्यावरती असं जर काही वेगळं तुम्ही घरी रेसिपी पण ट्राय केली तर मग तो पूर्णच नवरात्री उत्सव तुमचा जोरदार साजरा होईल. आणि सणाच्या वेळी असं काहीतरी बनवायला खूप आवडतं, कारण आपल्याला खूप काही पाहुणे वगैरे येत असतात. त्याच्यामुळे आपण नेहमीच काहीतरी शोधत असतो की काहीतरी आपल्याला नेहमी असावं, नेहमी नवीन असं. हो, वेगळं काहीतरी बनवून द्यावं. आणि तुमचे जर कोणी राजस्थानी मित्रमैत्रिणी असतील आणि ते तुमच्या घरी आले आणि त्यावेळेला जर तुम्ही त्यांना त्यांच्याकडची रेसिपी किंवा त्यांच्याकडची डिश बनवून खायला दिली तर त्यांच्यासाठी याच्यापेक्षा जास्त आनंदमय काही नाही होणार. नाही, सरप्रायझिंग असणार ते एकदम. जसं तुम्ही राजस्थानला गेलात आणि तुम्हाला बटाटा वडा भेटला हो तर कसा आनंद होईल, त्याचप्रमाणे ते आहे. तसंच तिकडे असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे स्पेशली तुमच्या मित्रमैत्रिणींना तर नक्कीच करून घाला खायला. इकडे आपलं स्टफिंग झालेलं भरून. आता आपण पुढच्या कृतीकडे वळणार आहोत. माझ्या मते पुढचं कृती जी आपली आहे ती आपण चण्याच्या पिठाचा घोळ बनवून घेणार. चण्याच्या पिठाचा घोळ बनवून बॅटर बनवणार आहोत आपण छानपैकी. बॅटरसाठी सगळ्यात पहिलं चण्याचं पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं जिरं पावडर. तुम्हाला याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचं तर बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता तुम्ही. हो, पण काही जणांना बेकिंग सोडाचं चालत नाही, त्याच्यामुळे मी सुद्धा वापरत नाही बेकिंग सोडा त्याच्याकरता, कारण नको म्हणून. पण बेकिंग सोडा तुम्ही वापरू शकता जर पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं फ्लफीनेस जास्त येतं, फुल येतात चांगल्यापैकी त्याच्याकरता. बरं, याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे का परत? हो, याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे आपण. मीठ टाकतो मी. आणि तिखट नाही, तिखट नको, कारण आपल्याकडे मिरच्या ऑलरेडी आपल्याकडे तिखट आहेत. बरं, कारण मगाशी त्याच्यामध्ये स्टफिंग करताना मी लाल तिखट टाकलेलं आहे. हो, लाल तिखट आहे, हिरवी मिरची चिरून टाकली आहे आणि वरून आपण फ्लेक्स सुद्धा टाकलेले आहे, जे चिली फ्लेक्स ते सुद्धा आपण वापरलेले आहेत. त्याच्यामुळे अजून जे आवरण आपण करतोय त्याचं तयार, त्याच्यामध्ये अजून जास्त तिखट वापरायला नको, नाही का? नाही, जास्ती तिखट सुद्धा लहान मुलं वगैरे असतील त्यांना जमणार नाही, त्याच्यामुळे. आणि कधी कधी मोठ्यांनाही ते जमत नाही, त्यामुळे तेवढी काळजी घेतलेलं तेच चांगलं. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकेल. हिंग पण आपण ऍड करू. हो, थोडंसं हिंग सुद्धा ऍड करूया. हिंग टाकूया अजून. हिंग तसं शरीराला चांगलंच आहे, चांगलंच असतं खरंच. हिंग ऍड केलं. आता हे आपलं मिक्सर आणि चण्याच्या पिठाचं बॅटर तयार आहे. आपण तिकडे तेल सुद्धा तापवायला ठेवलं. हो, ते सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. आता माझ्या मते फक्त शेवटची जी प्रोसेस आहे, शेवटची जी प्रोसेस आहे फक्त मिरच्या फ्राय करणं, ते फक्त राहिलेलं आहे. ठीक आहे, करून घेऊया आपण. नक्कीच. व्यवस्थितपणे पूर्ण सगळीकडून त्याला बॅटर लागलं पाहिजे, नाही का? म्हणजे आपला जो घोळ आहे मिरची अशी छानपैकी सगळं बॅटर लावून घ्या पहिलं. त्याच्यानंतर मिरची आपल्या फ्राय होतात. आणि माझ्या मते जेव्हा आपण हे फ्राय करतो व्यवस्थितपणे, डीप फ्राय करतो, तर त्या शिजून पण जात असतील, नाही का मिरच्या? म्हणजे असं जे खायला कच्चेपणा असतो ते थोडंसं दातात लागत हो, नक्कीच निघणार तो कच्चेपणा, तो निघणारच आहे. हो, आणि थोडीशी ती कच्ची पक्की अशी मस्त एक त्याला चव येत असणार आणि खरपूस अशी आपण करून घेणार ना त्याला, क्रिस्पी कडक. हो, छान अशी खरपूस झालेली आहे. हो, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ना त्याला. सगळ्यात सुंदर कलर आहे. मला हा कलर खूप आवडतो. छानपैकी प्रेझेंटेशन करू शकतो. हो, राजस्थानी मिरची वडा तयार आहे. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना ही रेसिपी करायलाही आवडेल आणि खायलाही आवडेल. आणि करून पहा कशी काय झाली तर नक्कीच. दुसरी रेसिपी आहे चॉकलेट शिरा. चॉकलेट शिरा
ओके, म्हणजे खरंच वेगळं आहे हे हा chocolate खरंच शिरा वेगळं म्हणजे मी आजपर्यंत शिरा जो प्रकार आहे, शिरा जो प्रकार जास्ती करून पूजेला बघितलेला हो. आहे, घरी सुद्धा देतात तेव्हा आपल्याला प्लेटमध्ये देतात. मी असा विचार केला की शिऱ्याला का आपण असा एक डेझर्ट बनवू नये. हम्म. तर मी हा एक डेझर्टचा प्रकार आपल्या शिऱ्याला, जे आपले महाराष्ट्रीयन जे क्युझिन, आपलं जे महाराष्ट्राचं स्वीट पदार्थ आहे, त्याला मी एक डेझर्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा, आता तो तुम्हाला किती आवडेल तुम्ही ट्राय करूच मला कळवू शकता, पण मी माझ्या परीने प्रयत्न केले तर डेझर्ट बनवायचं आणि चांगलं करण्याचं. तर आपण जो आज चॉकलेट शिरा बघणार आहोत त्याच्यासाठी साहित्य जे लागणार आहे ते आपण सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना सांगून टाकूया. याच्याकरता सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे रवा, रवा, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट, ग्रेप्स, तूप, शुगर सिरप बनवणार आपण, बरं. चाशणी जी बोलतात ती मी ऑलरेडी त्याला बनवायला ठेवलेली आहे आय अच्छा. थिंक. आणि पायनॅपल. पायनॅपल लागणार आहे. हो, पायनॅपल लागणार. सगळ्यात पहिलं आपण साजूक तूप टाकूया. बरं, आता आपण इथे शिऱ्याची तयारी करतोय. ठीक आहे, सगळ्यात पहिलं साजूक तूप, हम्म. त्याच्यानंतर रवा. रवा आपण तुपामध्ये हो, रवा तुपामध्ये आपण परतून घ्यायचं छानपैकी. हम्म. तुम्हाला जेवढा लागेल, जेवढं तुमच्या घरी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने तुम्ही रवा वापरा. आणि रवा फुलतो पण जास्त नाही. हो, रवा फुलतो पण जास्त. आणि नॉर्मल शिरा म्हटलं तरी खायला तेवढंच आपल्या घरातले उत्सुक असतात की हो, हो. नॉर्मल शिरा आहे, पण त्याच्याबरोबर आपण जर हे चॉकलेट शिरा करतोय म्हटल्यावर चॉकलेट शिरा करता म्हणजे जरा असं अजून काहीतरी एक असं वेगळं उत्सुकता वाटतं. वाढते त्याच्यामध्ये. या थोडं आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया. बरं, ते आपण बारीक कापून घ्यायचे. हो, बारीक कापून घ्यावे. इथे आपण काजू बदाम घेतलेले आहेत, पण तुम्हाला तुमच्या घरी जसे अवेलेबल असतील किंवा तुमची जशी पसंत असेल, तुम्हाला जसे ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तेवढे काय टाकू dry शकता, fruits पिस्ताचिओ add करू टाकू शकता, हो. खजूर टाकू शकता, तुम्ही जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स वाटतील ते तुम्ही वापरू त्याच्यामध्ये शकता. add हो. हे आपण जेव्हा रवा जो आहे तो भाजून घेतो त्याच्यामध्येच आपण हे ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा टाकलेले आहेत, म्हणजे ते पण थोडेसे व्यवस्थित हो, भाजले ते सुद्धा भाजून निघतील हां. त्याच्यामुळे. आणि इफ सपोज कधी कडवटपणा वगैरे काय असतो फ्रुट्समध्ये तो सुद्धा निघून जातो. अच्छा. पायनॅपल कापून घेऊया. हो. हा पायनॅपल जसं मी बघते तर हा पूर्ण पिकलेला नाहीये. नाही, थोडा रॉ चालेल कच्चा आपल्याला, आहे. थोडासा त्याच्यामध्ये गळला पण नाही पाहिजे. ओके, म्हणजे घेताना ही काळजी घ्यायची का की जेव्हा आपण शिरा करायला जे पायनॅपल घेतोय, अननस घेतोय, तेव्हा तो कच्चा असला पाहिजे थोडा, हे आपण बघून घ्यायचे का? असं का म्हणजे पिकलेला असेल तरी काय प्रॉब्लेम असं काहीच नाहीये, पण मी इकडे थोडा फॉर्म घेतलाय कारण मला तो चॉकलेट सॉस मध्ये मिक्स करायचा आहे. अच्छा, ठीक आहे. मध्ये याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. हो, छान सुंदर असा तुपाचा सुगंध येतो मध्ये नाही? सुटलाय. ही रेसिपी मला आठवली म्हणजे की मी जेव्हा गेलोय हां. त्या बिचारा शिऱ्याला एक प्रसाद म्हणून किंवा आणि असं घरी आलं की आपलं एक बशीत बनवून नेहमीच चव केलं जातो. त्याच्यावरती काही असं बघितलं असं की कोणी काही करतात, मी बोलो का ना आपण ट्राय मारूया. खरंच, म्हणजे ही इन्व्हेंट केलेली स्वतःची रेसिपी आहे. याच्या अशी बारीक काप करून घ्यायचे आहेत ना का अननसाचे, म्हणजे अननसाचे आपण वेगळ्या वेगळ्या फोडी करून घेतलेल्या आणि त्याच्यानंतर त्याचे व्यवस्थित आपण असे बारीक काप करून घ्यायचे. आता व्यवस्थित रवा आपला झालेला आहे भाजून, आणि त्या रव्याचा एक छान असा सुगंध असतो ना छान सुगंध सुटलाय. भाजून झाल्यावर तसा येतो मस्त. आता याच्यामध्येच आपण हे अननसाचे काप नाही टाकायचे नाही नाही, अननसचे काप याच्यामध्ये नाही. ओके, म्हणजे ती एकदम कम्प्लीट प्रोसिजर आहे. हो, आता याच्यामध्ये आपण पाक जो बनवून साखरेचा घेतो पाक जो बनवलाय तो आपण टाकणार आहे याच्यामध्ये. म्हणजे मग साखरेचा पाक बनवताना तुम्हाला जशा पद्धतीचं गोड पाहिजे, जेवढं गोड पाहिजे त्या हिशोबानेच तुम्ही तो साखरेचा पाक बनवायचा, कारण मग तसं आपण ॲड करून घेतो. आणि ते साखरेचा पाक टाकल्यानंतर लगेच तुम्ही थोडंसं हलवून घ्या, कारण मग गाठी जमणार नाही त्याच्यामध्ये, व्यवस्थित हलवून घ्या. त्याच्यानंतर आपण याच्यातच एक चॉकलेट सॉस बनवून घेऊया. तर चॉकलेटमध्ये खूप असं काही हे नाही आहे, तुम्ही डार्क चॉकलेट वापरू शकता, तुम्ही व्हाईट चॉकलेट वापरू शकता. मी तर डार्क चॉकलेटनी बनवतोय. तुम्हाला म्हटलं की आता तुम्हाला व्हाईट चॉकलेटनी बनवू शकता. म्हणजे मिल्क चॉकलेट जे असतं. हो, ओके, इथे आपण डार्क चॉकलेट घेतलेलं आहे आणि ते आधी मेल्ट करून घ्यायचे. हो, बरं, तोपर्यंत आपला इथे शिरा पण होत राहणार आहे. तो पण आपल्याकडे शिरा पण होत राहील, म्हणजे एकाच वेळी दोन काम होतील दोन तुमची. काम होऊन जातात. हो, बरं, चॉकलेटचं प्रमाण साधारणपणे किती असावं, काय असं हे अंदाज आहे का तुमच्यावरती किती त्याच्यावर? खाण्यावरती डिपेंड. तुमचं छान असा शिरा असा हो, तयार होतोय. ऑलमोस्ट झालाच आहे. ऑलमोस्ट झालेलं आहे. हो,
तू म्हणते सत्यनारायणच्या पूजेचा शिरा त्या टाईपमध्ये त्या बनवायचा type मध्ये. प्रयत्न केलेला आहे. आता मी किती तुझ्यासाठी सक्सेसफुल होतो मला माहिती नाही. बघूया, चॉकलेटमध्ये बघूया. चॉकलेट थोडा फॉर्म झालेला आहे, जरा हार्ड आहे, थोडंसं पाणी टाकतो. अच्छा, असं म्हणजे त्याच्यामध्ये जर घट्ट असेल चॉकलेट, असं हां. कडक असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिल्क सुद्धा टाकू शकता. ओके ओके ओके. मिल्क टाकलं कारण आपण बहुतेक लोक असतात की जे शिरा करताना त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकतात. हो, आहे ना, तर तुम्ही जर असं चॉकलेट मिल्क करताना त्याच्यामध्ये दूध टाकून जर तसं मेल्ट करून घेतलं तर तुमचं ते एक दुधाचं जे वापरण्याचं प्रमाण असतं ते सुद्धा याच्यात होऊन जाईल, नाही का? आता आपल्याला जे फ्रूट जे आहेत हं. ते आपल्याला चॉकलेट सॉसमध्ये टाकायचे. अच्छा, हे फ्रुट्स आपण चॉकलेट हो. सॉसमध्ये टाकतो. चॉकलेट सॉसमध्ये टाकणार म्हणजे फ्रुटी चॉकलेट हं. असं या टाईपमध्ये हा प्रकार. सगळं वेगळं कॉम्बिनेशन होणार आहे. हो, म्हणजे तुमचे चॉकलेट आले, तुमचे फ्रुट्स आले, हो. तुमचं म्हणजे ओव्हरऑल तुमचं एक हेल्दी डिश पण तुम्हाला म्हणता येईल. हं, 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 हं. मग याच्यामध्ये सुद्धा आपण फ्रुट्सचे काही वेगळे प्रकार घेऊ हो, शकतो? तुम्ही स्ट्रॉबेरी टाका ना, तुम्ही स्ट्रॉबेरी टाका. त्याच्यानंतर तुमचा मँगोचा सीझन असेल तुम्ही मँगो टाका, येस. व्हॉट एव्हर. त्याच्याचबरोबर जरा शिऱ्याला पण बघत राहा. हो. शिरा व्यवस्थित छान झालेला आहे. त्याच्यामध्ये नट्स आहे, बघायला गेलं असतं तसा हा शिरा खूप हेल्दी झालाय. हो. नट्स आहेत, तुझे फ्रुट्स आहेत, म्हणजे सगळं काय त्याच्यामध्ये. साजूक तूप आहे. साजूक तूप आहे. आता आपला शिरा पण झालेला आहे आणि शिरा पण. माझ्या मते चॉकलेट सॉस पण पूर्ण झालेला आहे. पूर्ण झालेलं आहे. आता आपण काय करूया? मोल्ड, हं? तुम्ही मोल्डच्या जागी काही वापरू शकता. म्हणजे आपल्या घरात वाटी जे असेल, काही जे काय available असेल ते. हं. या मोल्डला जरासं छानपैकी असं ना तूप लावून घ्यायचं. ओके. हं? कारण आपण याच्यात ते रवा टाकल्यानंतर तो चिकटू नये आणि चिकटून आपण छानपैकी बाहेर यावं या करता. आणि हा जो रवा आहे असा छानपैकी त्याच्यामध्ये मोल्डमध्ये टाका. व्यवस्थित आपण दाबून भरायचे का याच्यामध्ये राहून? हो, व्यवस्थित असं दाबून, जसं आपण भाताचा मोल्ड कसा करतो, हां हां. भाताची मुठी कशी करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे मोल्ड आता बघूया, असं मोल्ड. क्या बात आहे. आता आपण मिक्स फ्रूट चॉकलेट आणि याच्यावरती आपण थोडं अजून गार्निशिंग करूया ना, अजून छान करायचा प्रयत्न करूया त्याला आपण. हो. नट्स, मिंट हे कुठल्या फ्रुट्स बरोबर, डेझर्ट्स बरोबर जाऊ वापरू शकतो. शकता. क्या बात आहे. आणि तुमचा आणि चॉकलेट शिरा तयार झालेला आहे. तयार झालेला आहे. पण शेफ महेश, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान रेसिपी आमच्या प्रेक्षकांना तू बनवून दाखवलीस, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांतर्फे आणि सर्वांतर्फे मी तुझी आभारी आहे. माय प्लेजर. थँक्यू फॉर शोईंग सच अ डिलिशियस रेसिपी. छान रेसिपी दाखवलीस तू आम्हाला. तर प्रेक्षकांनो, दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आमचा कार्यक्रम नेहमीच बघत राहा. आम्ही नवीन रेसिपीसोबत, नवीन शेफसोबत पुन्हा येत राहू. पुन्हा भेटूया याच दिवशी, याच वेळी, तुमच्या, आमच्या, आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म.